रात्री तुम्हाला खोकला खूप येत आहे व या खोकल्यामुळे तुमची झोप डिस्टर्ब होते. तसेच दिवसभर सुद्धा तुम्हाला खोकला हा येत असतो. मग तो ओला असेल किंवा कोरडा असेल. तुम्ही अनेक कफ सिरप सुद्धा घेतलेले आहेत, पण तरीही खोकला हा आहेच. तर असा जुनाट खोकला कमी करण्यासाठी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही घरगुती उपाय सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर गौरी बाचल. माझ्या वायटी फॅमिलीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. पहिला उपाय काय करायचा आहे, तर तुम्हाला 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे व हे पाणी उकळवायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा हळद घालायची आहे. हे 1 ग्लास जे पाणी आहे ते आपल्याला एक फुलपात्र होईल इतकं ते उकळवायचं आहे व हा जो हळदीचा जो काढा आहे, तो आपल्याला सकाळ संध्याकाळ घ्यायचा आहे. जसं आपण चहा पितो तसा हा काढा आपल्याला हळू फुकत तो काढा घ्यायचा आहे. हा पहिला उपाय झाला. तर हा उपाय का करायचा? तर हळदीमध्ये तुम्हाला अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मिळतात. तसेच दाह विरोधी गुणधर्म असतात व हळद ही जो कफ असतो तो कमी करतं. तसेच जे घशाला जे इरिटेशन होत असतं म्हणजे खवखवपणा जो असतो तो सुद्धा हळदीमुळे कमी होत असतो. त्यामुळे प्राथमिक स्वरूपात पहिला उपाय तर हे हळद आणि पाणी एकत्र करून त्याचा काढा हा घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही हळद आणि मध व आलं याचं सुद्धा एकत्रितपणे मिश्रण करू शकता. अ, मध जे असतं ते तुम्हाला 1 चमचा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडीशी पाव चमचा हळद घालायची व त्याच्यामध्ये आलं 1 चमचा किसून घालायचं आणि ते जे मिश्रण आहे ते तुम्हाला सकाळ संध्याकाळ घ्यायचं आहे व हे घेतल्यानंतर 1 तासभर तुम्हाला काहीही खायचं नाही, फक्त गरम पाणी प्यायचं. म्हणजे आलं, मध आणि हळद यांचं जेव्हा मिश्रण तुम्ही एकत्र घेत असता, त्यावेळेस आल्यामध्ये पण उष्णता जास्त असते. तसेच आलं हे अँटीबॅक्टेरियल म्हणून वर्क करत असते. जो कफ असतो तो पातळ करत असते. सोबतच मध हे सुद्धा खूप चांगलं आहे, की ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत, अँटीबॅक्टेरियल आहे. जो कफ असतो तो पातळ करण्यासाठी सुद्धा मधाचा उपयोग होत असतो. आणि हळद तर मी तुम्हाला मगाशी सांगितले आहे, की हळद ही अत्यंत उपयोगी आहे कफच्या त्रासामध्ये. तर हे सुद्धा मिश्रण तुम्ही एकत्रितपणे घेऊ शकता. आता तिसरा उपाय, साधा सोपा उपाय जे सैंधव मीठ असतं, ते मीठ तुम्हाला गरम पाण्यामध्ये टाकून सकाळ संध्याकाळ त्याच्या गुळण्या करायच्या आहेत. सैंधव मीठ हे सुद्धा कफच्या त्रासामध्ये अतिशय उपयोगी पडणारे आहे. जो छातीमध्ये, फुफ्फुसामधले जे ब्रॉन्किल्स असतात, की जे संकुचित होत असतात कफमुळे, तर या सैंधव मिठाच्या वापरामुळे ते ओपन अप होत असतात आणि जो कफ आहे तो सुद्धा पातळ होत असतो. त्यामुळे त्यामुळे सैंधव मिठाच्या पाण्याने तुम्ही गुळण्या हे करणं महत्त्वाचं आहे. चौथा उपाय आपल्याला तुळशीच्या पानांचा करायचा आहे. तुळस तर ही बहुगुणी आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. या तुळशीच्या पानांचा वापर केल्यामुळे याच्यामधले जे असलेले औषधी गुणधर्म आहेत, की ज्याच्यामुळे कफ हा संपूर्णपणे कमी होण्यास मदत मिळत असते. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर जसं आपण चहा करत असतो, अशा स्वरूपात आपल्याला या तुळशीचा काढा घ्यायचा आहे. तुम्हाला तुळशीची 4 ते 5 पानं ही चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. पाण्यामध्ये ती टाकायची, पाणी ते उकळवायचं. याच्यामध्ये अर्धा चमचा मध, अर्धा चमचा तुम्हाला हळद व अर्धा चमचा तुम्हाला याच्यामध्ये आल्याचा रस म्हणा किंवा तुम्ही आलं खिसून घालू शकता. ते पूर्णपणे उकळवायचं व गाळून तुम्हाला हा चहा आहे, हा घ्यायचा आहे. हा चहा सकाळ व रात्री झोपताना तुम्ही घेतला तर अतिशय उत्तम. रात्री झोपायच्या अगोदर घेतल्या कारणाने जो कफ असतो तो पातळ होण्यास मदत मिळते व शौचावाटे हा कफ बाहेर पडून सुद्धा जाऊ शकतो. त्याच्यामुळे हा उपाय जरूर करून बघा. 5वा उपाय हा तुम्हाला काय करायचा आहे, तर या ठिकाणी तुम्हाला एक चाटण तयार करायचं आहे. त्यासाठी काय काय लागेल, तर सुरुवातीला तुम्हाला गूळ लागेल. गूळ हा सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला असावा, केमिकलयुक्त तो नसावा. दुसरं म्हणजे काळी मिरी पावडर, तसेच तिसरं तुम्हाला विलायची पावडर घ्यायची आहे. सोबतच तुम्हाला आल्याचा खीस घ्यायचा आहे व मीठ, सैंधव मीठ या ठिकाणी वापरायचं आहे. आता हे चाटण तयार कसं करायचं? तर एक पॅन घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला. कारण गूळ जर डायरेक्ट घातलात तर गूळ चिटकू शकतो व तो करपू शकतो. त्यामुळे ते चाटण कडवट लागू शकते. यासाठी आपल्याला थोडंसं पाणी त्या ठिकाणी ॲड करायचं व त्याच्यामध्ये तो गूळ घालायचा. तो गूळ सगळा विरघळला जाईल व त्याच्यामध्ये तुम्हाला एक अर्धा चमचा ही काळी मिरी पावडर घालायची आहे. काळी मिरी पावडर हा कफ कमी करणारा त्याच्यामध्ये घटक आहे. कितीही जुनाट कफ असू द्यात,
चिकट कफ असू द्यात, तर तो कफ पातळ करण्यासाठी व शौचावाटे तो बाहेर काढण्यासाठी या काळी मिरीचा उपयोग हा होत असतो. या काळी मिरीमध्ये उष्णतावर्धक गुणधर्म असतात, तीक्ष्ण असते. तसेच तुम्हाला या ठिकाणी 1 चमचाभर आल्याचा खीस ॲड करायचा आहे. आलं हे सुद्धा अतिशय बहुगुणी आहे कफच्या त्रासामध्ये. अ, या आल्याचा तुम्हाला 1 चमचा खीस याच्यामध्ये ॲड करायचा. तसेच हे आलं व काळी मिरी हे उष्ण आहे. काहींना पित्ताचा त्रास वाढू शकतो. त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी 1 चमचाभर विलायची पावडर ॲड करायची आहे. विलायची पावडर जे आतल्या बिया असतात ते आपल्याला क्रश करायचे आहेत व किंवा त्याची पावडर तुम्ही तयार करून ती त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायची आहे. आता हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाव चमचा सैंधव मीठ ॲड करा. हे मिश्रण सगळं एकत्रितपणे मिक्स करा आणि काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनीमध्ये जी बरणी असते त्याच्यामध्ये ठेवा. ते का ठेवायचं? जर प्लास्टिकमध्ये ठेवलं तर त्याला वास येऊ शकतो व ते खराब पण होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी काचेचा भांड्याचा वापर करायचा. जर ते नसेलच तर स्टीलच्या वाटीमध्ये काढून ते झाकून ठेवा. फ्रिजमध्ये ठेवायचं नाही आपल्याला हे. सकाळ व रात्री हे आपल्याला चाटण घ्यायचं आहे. सकाळी अनुशापोटी हे चाटण घेणं महत्त्वाचं आहे व त्याच्यानंतर 1 तासभर काही खायचं नाही. फक्त गरम पाणी प्यायचं व रात्री झोपताना सुद्धा जेवण झाल्यानंतर 1 तासाने तुम्हाला हे चाटण घ्यायचं आहे व त्यानंतर थोडंसं कोमट पाणी प्यायचं. हा उपाय सलग 3 दिवस करून बघा. तुमचा कफ जो कितीही जुना असेल, तर तो कफ कमी होण्यास निश्चितच फरक पडत असतो. कमी हा होत असतो. त्यामुळे हे चाटण नक्की तयार करा व जो जुनाट खोकला आहे, की जो तुम्ही अनेक औषधं घेऊन सुद्धा तुमचा कमी होत नाही, तो या चाटणमुळे तो नक्कीच कमी होईल. असे घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी तसेच होमिओपॅथिक औषधांची माहिती, आहारातील विविध घटकांची माहिती जाणून घेण्यासाठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन.